भाजपच्या अधिवेशनाला सदाभाऊ खोत दाखल झालेले आहेत। सदाभाऊ, काय सांगणार? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचं हे अधिवेशन पार पडतंय। काय नेमका अधिवेशनामध्ये काय अजेंडा असणार आहे, काय नेमकं ठरवलं जाणार? आज गुरुपौर्णिमा आहे। राज्यातल्या जनतेचा आशीर्वाद घेऊन, राज्यातली जनता ही आमची गुरु आहे, ती आमची मार्गदर्शक आहे आणि अशा चांगल्या दिवशी खऱ्या अर्थानं राज्याचं हे महाअधिवेशन या ठिकाणी होत आहे। निश्चितपणानं गावगाड्यातला शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, आलुतेदार आणि सर्वसामान्य माणूस याला बरोबर घेऊन जाण्याचा निश्चय आजच्या दिवशी निश्चितपणाने या ठिकाणी केला जाईल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान यावं अशा पद्धतीची धोरणं हे केंद्र आणि राज्य सरकारकडून राबवली जातील। महायुती म्हणूनच पुढे जाणार आहात की काही वेगळा विचार भाजप करतंय? कारण अजित पवारांबद्दल सातत्याने नाराजी पक्षाकडून व्यक्त केली जाते, RSS कडनं व्यक्त केली जाताना पाहायला मिळते। महायुती म्हणूनच आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, परंतु काही लोक गोबल्स नीती राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरत आहेत। ती नीती त्यांना लोकसभेमध्ये उपयोगाला आली, परंतु निश्चितपणानं विधानसभेमध्ये ही गोबल्स नीती उपयोगाला येऊ शकणार नाही। निश्चितपणानं त्याचा पर्दाफाश आम्ही या निवडणुकीमध्ये करत आहोत आणि हे अधिवेशन म्हणजे लढाईच्या अगोदर पूर्व तयारी करत आहे आणि या वेळच्या निवडणुकीमध्ये सर्व शस्त्रांशी आम्ही मैदानात उतरू। दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडी असताना तिसरी आघाडी आता येते। तुमचे जुने सहकारी राजू शेट्टी सगळ्या शेतकरी संघटनांना एकत्र केलंय, त्यांची परिवर्तन आघाडी म्हणून आता विधानसभेला येणार आहे। पराभूत मनोवृत्तीचे लोक कोणतंही युद्ध जिंकत नाहीत। मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवरती टीका करतायत, मराठ्यांवरती अन्याय करतायत देवेंद्र फडणवीस आणि एकूण भाजपच्या नेत्यांवरती प्रवीण दरेकर असू दे किंवा प्रसाद लाड असू दे यांच्यावर टीका करताना पाहायला मिळतात। देवेंद्र फडणवीस यांनीच राज्यातल्या मराठा समाजाला 2019 साली पहिल्यांदा आरक्षण दिलं, ते टिकवलं। मराठा समाजासाठी अनेक योजना ह्या देवेंद्र फडणवीस यांच्याच काळामध्ये आल्या। मराठा भवन असेल, सारथी असेल, अशा अनेक योजना ह्या देवेंद्र फडणवीस यांनी आणल्या। जे मराठाचे नेतृत्व करत आहेत त्यांनी मात्र मराठ्याला उपेक्षित ठेवला आणि म्हणून मला वाटतं की मनोज जरांगे साहेबांचा लढा हा गरीब मराठ्यासाठी आहे, आम्ही त्यांना पाठिंबा आहे, पण देवेंद्र फडणवीस हे जर त्यांचं टार्गेट असेल तर निश्चितपणानं हे आता सहन केलं जाणार नाही, कारण देवेंद्र फडणवीस हा मराठ्यांचा उद्धार करता आहे। धन्यवाद। कॅमेरामॅन मिलिंद योगेश मोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।